अरे माही कुठे होतास तू? ऍडमिशन विंडो बंद झाली, आता वेळ संपली. अरे यार आईला हॉस्पिटल मधून आणलं रे, त्यामुळे उशीर झाले. परत चल चल लवकर चल चल. सर माझं चलन आणि फी घ्या ना. हा सॉरी उशीर झाला. आता मी फी नाही घेऊ शकत. फी काउंटर 5 वाजताच बंद झालं. सर असं नका ना करू प्लीज, घ्या ना. 10 मिनिटं तर उशीर झालाय. अरे चलन बिलन सगळं कधीच प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये पाठवून दिलं, प्रिन्सिपलच्या सहीसाठी. आता माझ्या हातात काहीच नाहीये. आता काय करायचं? अरे ऍडमिशन कॅन्सल होईल फी नाही भरली तर. डोंट वरी, स्कॉलरशिप आहे ना, ती मिळाली तर फी भरावीच लागणार नाही. पेटे शिष्यवृत्ती. येस. अरे पण त्याचे फॉर्म ओपन पण झाले आता, आणि कमी फॉर्म निघतात त्याचे. प्रथम येणारच प्राधान्य. हो रे विसरलोच. चल चल लवकर चल 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 चल. तन्वी निघूया ना. तू हो पुढे, मी येतेच. बाय बाय. सर पेटी शिष्यवृत्तीचा फॉर्म. अरे उशीर केलास माई. 5 फॉर्म असतात फक्त. ते बघ आत्ताच ती मुलगी शेवटचा फॉर्म घेऊन गेली. याला काय अर्थ आहे सर? नाही म्हणजे स्कॉलरशिप एकालाच मिळणार बरोबर, पण बाकीच्यांना देऊ द्या ना परीक्षा, त्यांच्यावर का मर्यादा? हे बघ परीक्षेला फक्त 5च मुलांना बसता येऊ शकतं, आणि बरीचशी मुलं ह्या परीक्षेला बसत नाहीत. अवघड आहे ना परीक्षा. मला बसायचंय सर, मला हवा आहे फॉर्म. सॉरी माई. प्रिन्सिपल मॅम कडे 2 एक्स्ट्रा फॉर्म्स असतात. प्रिन्सिपल कोटा. थँक्स. तुला कसं माहित? लवकर जा ना, नाहीतर हे फॉर्म्स पण संपतील. हो थँक्स, थँक्स अ लॉट. मैत्रीमध्ये नो सॉरी, नो थँक्यू. आता काय कॉलेजमध्ये थांबावंच लागेल ना? ओके आलो. विद्यार्थी योजनेच्या सगळ्या अटींमध्ये हे बसतंय ना? हो मॅडम. तुम्ही अगदी काटेकोरपणे चेक केलाय का? हो मॅडम. मे आय कम इन मॅडम? गुड मॉर्निंग मॅम. काय मग काय सुरू करायचं आता? नाही यावेळी थोडं पर्सनल काम आहे. पेटे शिष्यवृत्तीचे फॉर्म संपलेत आणि मी प्रिन्सिपल कोट्यातला फॉर्म घ्यायला आलो. हे बघ तो फॉर्म आता नाही मिळू शकणार. प्रिन्सिपलला अगदी योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच तो फॉर्म राखून ठेवलेला असतो. अगदी एक्सेप्शनल केसमध्ये प्रिन्सिपल तो फॉर्म देतात. अशाने फॉर्मसाठी रांगा लावतील मुलं, कोणालाही नाही देता येत तो फॉर्म. पण थँक्यू सो मच मॅम. तुम्ही मला या पात्रतेचा समजलं, थँक्यू. चुकतोयस तू. तू या पात्रतेचा कसा नाहीयेस हे सिद्ध करायसाठी मी फॉर्म दिलाय. पण मॅडम डोंट वरी, ह्यावेळी पेपर मी स्वतः सेट करणार. मिस्टर अभिमन्यू राजे शिर्के, सॉरी माही, तू या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये कसा पास होत नाहीस
ह्याची काळजी मी घेईन. यावेळी मी फक्त शिष्यवृत्तीच नाही तर अख्ख्या कॉलेजमध्ये टॉप पण करणार. ठरवलंच आहे मी आता. दॅट्स द स्पिरिट. ही वाली गौरी ना माझी फेवरेट गौरी. आणि तसं पण गौरी त्या रागिणी मॅम आहेत ना, त्या फक्त लोकांचा अपमानच करत असतात. तू नको लक्ष दे. हो ते सगळं जाऊ देत, पण तू काहीतरी स्कॉलरशिपचं सांगत होतीस, त्याचं काय झालं? अगं हो असते ना स्कॉलरशिप, पण गौरी त्याची तारीख ना कधीच उलटून गेली असेल. ए पण हा गौरी, मला काय वाटतं सांगू, त्या सगळ्या स्कॉलरशिपचं ना अभिमन्यू सरच बघतात. तुला त्यांच्याशीच बोलावं लागेल गौरी. अरे देवा, आता अभिमन्यू सरांशी बोलायचं? हो. ए गौरी चल, माझं लेक्चर आहे, मी पळते. अगं बाय बाय बाय. अनु पण ही तर गेली लेक्चरला, पण गौरी आता वाघाच्या गुहेत तुला जायचंय. काय करू काहीच कळत नाहीये. उजव्या हातावर अभिमन्यू सरांना भेटायला जायचं नाही आणि डाव्या हातावर अभिमन्यू सरांना भेटायला जायचं. हा अभिमन्यू सरांना भेटायला जायचं. जावंच लागेल गौरी, कारण रागिणी मॅमनी बाबांचा जो काही अपमान केलाय ना त्याचं उत्तर त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि मग त्यासाठी वाघाच्या गुहेत नुसतं शिरायचं नाही, त्यांच्याशी 2 हात करावे लागले ना तरी चालेल. आणि असं काय वेगळं मागतेय मी? शिकायचंय मला, हेच सांगणार आहे ना. कोणास ठाऊक, कदाचित कौतुक पण करतील. मे आय कम इन सर? सर थोडं बोलायचं होतं. सर पेटे शिष्यवृत्तीचा फॉर्म हवा होता. लायब्ररीमधले सगळे फॉर्म संपलेत सर, आणि मला गरज आहे स्कॉलरशिपची. गेल्या वर्षी किती पर्सेंटेज होते? 75% A+. ठीक आहे, प्राचार्यांकडे जा, माझं त्यांना रेफरन्स दे, ते तुला फॉर्म देतील. ओके सर, थँक्यू सो मच. हा बस बस बस. विद्यार्थ्यांना जेव्हा चांगले गुण मिळतात ना, तोच शिक्षकांसाठी नमस्कार असतो. जा. थँक्यू. तू काय करतेस इथे? सर मला पण ऍडमिशन हवंय. मला पेठे शिष्यवृत्तीचा फॉर्म मिळेल? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? असं कोणालाही मिळत नाही शिष्यवृत्ती. नाही सर, माझं 2nd इयर झालंय, मला 80% मार्क होते त्यासाठी. हो खरंच, फक्त घरी थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी या कॅन्टीन मध्ये काम करते. पण सर मला माझं शिक्षण अर्धवट नाही सोडायचं. हा स्कॉलरशिपचा फॉर्म मिळाला ना तर खरंच खूप फायदा होईल. प्लीज एवढं करा ना माझ्यासाठी. ते सगळं ठीक आहे, पण आता फॉर्म संपलेत, आता काही होऊ शकणार नाही. पण सर आता तर तुम्ही त्या मुलाला प्रिन्सिपल सरांकडे पाठवलत ना. मग सर मला माहितीये या स्कॉलरशिपच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुम्ही जर मनावर घेतलं ना तर मला खरंच खूप मदत होईल सर. प्लीज प्लीज मला तेवढा फॉर्म द्या. मला खरंच शिकायचं आहे हो पुढे म्हणून. तुला सांगितलेलं कळत नाही का? आता काहीही होऊ शकणार नाही हेच सांगितलं मी आता. पण का? तुम्ही आता तर त्या मुलाला मदत केलीत ना. अंतिम निर्णय कॉलेजचा असतो की कोणाला मदत करायची आणि कोणाला करायची नाही. आणि तो मुलगा हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. बरोबर आहे सर, पण जर मी नॉर्मल कोर्स मधनं ऍडमिशन साठी आले असते तर तुम्ही मला ऍडमिशन दिलंच असतं ना. 80% असलेला विद्यार्थी कुठल्या कॉलेजला नको असतो? शहाणपणा शिकवायचं नाही मला जास्त. ठीक
मी कॅन्टीन मध्ये काम करते म्हणून तुम्ही मला नाही म्हणताय का? सर, गरीब लोक हुशार नसू शकतात का हो? आणि श्रीमंत लोकांमुळे कॉलेजचा दर्जा नाही राखला जात, हुशार मुलांमुळे राखला जातो, हो ना? सर, मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडत मी, आणि माझ्याकडनं खूप वेळा कळत नकळतपणे तुमचा अपमान झाला, पण सर मला खरंच शिकायचंय. प्लीज एवढी मदत करा ना. मी परत नाही चुकणार. मी परत माझ्याकडनं तुमचा अपमान कधीच होणार नाही. आणि याआधी जे काही झालंय ना त्यासाठी सॉरी. निघ, आत्ताच्या आत्ता इथनं चालते हो. कान पकडून माफी मागते मी तुमची. हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली, ओठांवरी जरी आतुर एक गाणे. निघ, आत्ताच्या आत्ता इथनं चालते हो. Get out! Get up! का चिडलायस तू? तुला माहिती आहे प्रिन्सिपल सरांकडे अजून एक फॉर्म असेल, का नाही दिलास तिला? हे बघ, एका ब्राईट मुलीचं शिक्षण अडवतोयस तू. शेवंते सर, नमस्कार. अभिमन्यू राजेश शिर्के बोलतो. सर, लेट ऍडमिशनची एक केस आहे. एक मुलगी आहे गौरी नावाची. आता SYBA झालाय आणि मार्क्सही चांगले. मी रेकमेंड केलंय असं समजा. ऍडमिशन होऊ शकेल? थँक्यू सर, थँक्यू. तिची ऍडमिशन होणार आहे, पण या कॉलेजला नाही. सर, असं का? मगाशी तुम्हीच मला ऍडमिशन देण्यासाठी नकार दिला, आणि आता तुम्हीच वेगळ्या कॉलेजमध्ये माझी शिफारस करताय. असं का? सर, मी देवाशपथ सांगते, इथून पुढे ना कधीच तुमच्याशी उद्धटपणे नाही बोलणार मी. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. खरंच स्टेटस इतकं महत्वाचं असतं का हो? हा? की कॅन्टीन मध्ये काम करणारी मुलगी जर कॉलेजमध्ये शिकली तर कॉलेजचं स्टेटस खराब होईल, असं आहे का? पण मी रोज कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये कामाला येतेच की. का गरीब माणसांनी कामाला आलेलं चालतं, पण त्यांनी वर्गाची पायरी नाही चढायची. दुसऱ्या कॉलेजमध्ये तुझी ऍडमिशन झालेली आहे. तिकडे जा आणि तुझं शिक्षण पूर्ण कर. याच कॉलेजमध्ये शिकण्याचा हट्ट का? इथे काय अडलंय तुझं? हट्टच आहे, हट्टच आहे हा. मला शिकायचं आहे या कॉलेजमध्ये, आणि मी शिकणार. मी ती स्कॉलरशिपही मिळवणार, आणि मी पहिली येणार सर. आणि माझ्या बाबांना ताट मानेने या कॉलेजमध्ये घेऊन येणार. आणि हा जो बोर्ड आहे ना, या बोर्डावर या वर्षाखेरीस तुम्हाला माझं नाव लिहावं लागेल.
दॅट्स इट. सॉरी सॉरी मॅम सॉरी. पुन्हा तूच. आणि काय आता परत रडायला काय झालं? या डोळ्यातल्या अश्रूंमुळे समोरचं काही दिसेनासं झालंय वाटतं. मला ना कळतच नाहीये तुझा नेमका प्रॉब्लेम काय. तू सतत का रडत असतेस? ओ अच्छा, इथे तुझ्या वडिलांचा अपमान झाला त्याचप्रमाणे त्यांचा दुसरीकडे कुठेतरी अपमान झाला का? म्हणून पुन्हा सुरू. हे बघ, त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. ऍक्च्युली there's one thing that I can do. एक मिनिट. टेक इट. घे घे. आणि यांनी अश्रू पुस तुझे. कारण तुझ्या या अश्रूंचा परिणाम इथे कोणावरही होणार नाहीये. हे जे खोटे अश्रू आहेत ना ते तुझ्याकडेच राहू देत. गौरी 3 चहा टाका पट. हे गौरी काय आलं? कांदा लयच तिखट आहे का? कांदा तिखटच असतो डोसा आणि त्याची सवय आहे मला. पण काही काही वेळेला माणसं विनाकारण तिखट वागतात ना त्याचा जास्त त्रास होतो. काय आलं? अण्णा काय बोलले का? अण्णा काका नाही, तुझे ते अभिमन्यू सर. माझे काय घोडं मारलंय मी त्यांचं काय माहिती. मला जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आणि मी या कॉलेजमध्ये शिकायला लागले तर त्यांच्या पोटात का दुखतंय? एवढंच ना. एवढ्यासाठी रडते कशाला? ए रडत नाही मी. ते कांदा कापत होते ना म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. मग ते डोळे पुस आता. आणि मी काय सांगतो ना त्याकडे नीट लक्ष दे. हे किती दिवस तू सिंगल डे बरोबर खेळत बसणार आहे? तुला ना सिक्सर मारायची गरज आहे. म्हणजे मला सांग, या कॅन्टीनचा बॉस कोण आहे? अण्णा काका. चूक. 0 मार्क. आपल्या कॅन्टीनचा बॉस आहे पेपर डोसा. हो का? मग ह्या कॅन्टीनच्या बॉस कडे काय सोल्युशन आहे या प्रॉब्लेमवर? आहे ना. कॅन्टीनचा बॉस या नात्याने मी तुला सांगतो की तू आपल्या कॉलेजच्या बॉस कडे जा. वाह, काय सोल्युशन दिलंय. आणि कॉलेजचे बॉस कोण आहेत? अभिमन्यू सरच ना. परत चूक. नापास. अगं कॉलेजचे बॉस म्हणजे प्रिन्सिपल सर. त्यांच्या हातात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. प्रिन्सिपल सर? हा तर मी विचारच केला नाही. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. काय गा, तो मुलगा परत आला काय? नाही, मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? सर हे बघ, प्रेशर बिलकुल घेऊ नकोस आणि भीती वाटून घेऊ नकोस, ठीक आहे? हां, काय झालं मला सांग. सर आपल्या कॉलेजमध्ये भेदभाव होतो. काय? पेठे महाविद्यालयामध्ये भेदभाव? इम्पॉसिबल. तू एक काम कर, बस. काय झालं मला सांग. सर मला आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं. माझं SYBA चं शिक्षण झालंय सर. ही माझी मार्कशीट. अरे वा, चांगले मार्क आहेत. सर मला खरंच सांगा, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना असतो की नाही? मग मी फक्त कॅन्टीन मध्ये काम करते म्हणून माझं ऍडमिशन नाकारलं जावं? काय? कोण म्हणालं? अभिमन्यू सर. मी त्यांच्याकडे स्कॉलरशिपचा फॉर्म मागायला गेले तर त्यांनी मला फॉर्म नाही दिला. पण माझ्या आधी एक मुलगा आला होता, त्याला त्यांनी तुमच्याकडे पाठवलं होतं सर. नाही नाही नाही, अभिमन्यू सर असं करणं शक्य नाही. तुझा काहीतरी गैरसमज होता.
एक मिनिट. अभिमन्यू सरांना पाठवा. सर तुम्हीच सांगा मला, शिक्षणाच्या मंदिरात असा गरीब श्रीमंत भेदभाव केलेला चांगलं आहे का? आणि खरंच एका कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या मुलीने जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर या कॉलेजचं स्टेटस खराब होणार आहे का? एक मिनिट. हे बघ बाळा, असला विचार आम्ही करत नाही. एक काम कर, तू हा फॉर्म भर आणि अभिमन्यू सरांना नेऊन दे. ठीक आहे? मे आय कम इन सर? येस सर, प्लीज कम इन. या मुलीचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकाल का? नाही सर, मला माहित नाही. पेटे स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही तिला दिला नाही, खरं आहे?